कोकणामध्ये नारळी पौर्णिमेला नारळी भात झाला नाही असं तर अजिबात होतच नाही. आणि हा नारळी भात बघा ना, काय मस्त मऊ लुसलुशीत आणि रसरशीत दिसत आहे. हा असा इतका छान प्रत्येक दाणा मऊसूत तरीही रसरशीत तयार होणारा हा नारळी भात आपण कुकरच्या एका शिट्टीमध्ये बघा इतका छान मऊसूत शिजलेला तयार झालेला आहे. मुळात म्हणजे आपण यामध्ये साखरेचा वापर केला नाहीये, गूळ घातलेला आहे. भरपूर असा नारळाचं दूध घालून आज आपण अतिशय पारंपरिक पद्धतीने हा नारळी भात तयार केलेला आहे. जरी कुकरमध्ये गूळ घालून तयार केला असला तरी प्रत्येक दाणा मोकळा मऊसूत तयार झालेला आहे आणि मुळात म्हणजे तो रसरशीत झालेला आहे. असा हा मऊ लुसलुशीत रसरशीत नारळी भात कसा बनवायचा ते पाहूयात. नमस्कार, मी प्रिया, तुमच्या सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत. सगळ्यात पहिली आणि महत्वाची टीप म्हणजे साधारण 1 वाटी तांदूळ मी स्वच्छ धुवून 10 ते 15 मिनिटं पाण्यामध्ये भिजत ठेवला. त्यानंतर तो चाळणीमध्ये असा निथळायला ठेवला, म्हणजे यामधलं जास्तीचं पाणी निघून जातं. इथे महत्वाचं म्हणजे तांदूळ भिजत घालून मग हे चाळणीत निथळत ठेवायचे, हे मात्र फार गरजेचं आहे. आणि आपण ते का भिजायला ठेवले हे मी तुम्हाला पुढे जाऊन सांगेनच. आजचा हा भात आपण कुकरमध्ये तयार करणार आहोत. त्याकरता साधारण 2 टेबलस्पून इतकं साजूक तूप मी यामध्ये घातलेलं आहे. आता यामध्ये आपल्याला काही खडे गरम मसाले म्हणजे लवंग, एक छोटासा दालचिनीचा तुकडा आणि 2 ह्या हिरव्या वेलच्या अशा थोड्याशा फोडून घालायच्या. हे असं केलं म्हणजे वेलचीचा स्वाद यामध्ये अगदी छान उतरतो आणि आपल्याला पुढे जाऊन वेलची पावडर सुद्धा घालण्याची गरज लागत नाही. आता वेलची आणि हे सगळं चांगलं परतून घेतलं की मग आपल्या आवडीचे सुकामेवा तुम्ही यामध्ये घालू शकता. हे पूर्णपणे ऐच्छिक आहे, पण कोकणामध्ये काजू हे आवर्जून घातलेच जातात. आता यामध्ये धुवून भिजवून आणि मग निथळून घेतलेले हे बासमती तांदूळ मी इथे घातलेले आहेत. मी बासमती तांदळाचा वापर केला आहे, पण तुम्ही कुठलेही सुवासिक आंबेमोहर वगैरे तांदळाचा वापर जरी केलात ना तरीही चालेल. आता हे निथळून घेतले असल्यामुळे काय होतं तर याला थोडासा भिजायला वेळ मिळतो आणि तांदळाचा दाणा जास्तीचं पाणी निघून गेल्यामुळे छान असा मोकळा सुटसुटीत होतो. आता एखादं लाकडी उलटणं घ्यायचं आणि गॅसची आच अगदी लहान करून हे चांगले असे बघा सुटसुटीत दाणा होईपर्यंत परतून घेतलं. आता ज्या वाटीने आपण तांदूळ मोजले की नाही त्याच वाटीने 1 वाटी गच्च भरून ओल्या नारळाचा चव घ्यायचा आहे. जेवढे तांदूळ तेवढाच नारळाचा चव घेतल्यामुळे भात सुद्धा छान असा खमंग आणि रसरशीत तयार होतो. आता हे चांगले असे 1-2 मिनिट चांगलं तुपावर परतून घेतलं की भाताला खमंग अशी चव येते. आता इथे मी नारळाचं दूध घालणार आहे. पाण्यामध्ये भात न शिजवता नारळाच्या दुधामध्ये भात शिजवायचा. जेवढे तांदूळ होते त्याच्या दुप्पट इतकं मी ओल्या नारळाचं हे दूध घातलेलं आहे. मी घेतलेले बासमती तांदूळ हे जास्त जुने नाहीयेत म्हणून मी तांदळाच्या दुप्पट पाणी घातलं. पण जर तुमचे बासमती तांदूळ जुने असतील तर मग मात्र 2.5 पट पाणी घाला, नाहीतर मग भात कोरडा होऊ शकतो. आणि थोडंसं साध्या दुधामध्ये केशराच्या काही काड्या भिजायला घातल्या होत्या, ते दूध सुद्धा यामध्ये घालून घेतलेलं आहे. नारळाच्या दुधामध्ये भात शिजवल्यामुळे त्याला एक छान असा रसरशीतपणा येतो. आणि आपण जसं सोलकडीसाठी कसं नारळाचं दूध काढतो की नाही तसंच हे दूध मी नारळाचं काढून घेतलेलं आहे. आता हे एकदा चांगलं तळापासून हलवल्यानंतर यामध्ये आपल्याला ज्या वाटीने आपण तांदूळ मोजले की नाही त्याच वाटीने 1 वाटी इतका बारीक चिरलेला गूळ घ्यायचा आहे. गुळाचा रंग अगदी काळसर असेल असं गूळ घेऊ नका, नाहीतर भाताला तितकासा छान रंग येत नाही. आता महत्वाची स्टेप म्हणजे काय तर गूळ पूर्णपणे या भातामध्ये विरघळेपर्यंत असं तळापासून हलवत राहायचं आहे. म्हणजे जसा गूळ विरघळतो तसं या भाताला रंग सुद्धा सुरेख येतो आणि भात सुद्धा अतिशय छान तयार होतो. आता आपल्याला यामध्ये आपण गूळ घातलेला आहे त्यामुळे ताजं जायफळ वरूनही असं किसून घालायचं, म्हणजे ना जायफळाचा स्वाद खूप छान या भातामध्ये उतरतो. आणि जरी गोडाचा पदार्थ असेल तरी सुद्धा चिमूटभर मीठ यामध्ये आवर्जून घाला, याच्याने आणखीन चव छान येते. आता हे पुन्हा एकदा तळापासून असं हलवून घेतलं. आता मात्र गॅस अगदी लहान करायचा आहे आणि लहान आचेवर झाकण लावून आपल्याला कुकरची फक्त 1 शिट्टी करून घ्यायची आहे. आता तुम्ही म्हणाल एका शिट्टीमध्ये भात कसा शिजेल, म्हणूनच मी तुम्हाला सुरुवातीलाच सांगितलं होतं की तांदूळ आपल्याला 15 मिनिटासाठी पाण्यामध्ये भिजायला ठेवायचे. तांदूळ भिजले असल्यामुळे ते एका शिट्टीमध्ये अगदी व्यवस्थित शिजतात. आणि मुळात म्हणजे तांदूळ भिजवण्याचं कारण हे आहे की तांदूळ आतपर्यंत व्यवस्थित भिजल्यामुळे तांदळाचा दाणा छान असा फुलतो आणि मुळात म्हणजे तो अतिशय मऊ तयार होतो.
म्हणूनच तांदूळ भिजवून घेणं आणि मग ते निथळून घेणं फार गरजेचं आहे. बघा काय छान असा मस्त मऊ तरी मोकळा असा आपला भात तयार झालेला आहे. तांदळाचा प्रत्येक दाणा कडक न होता छान असा मऊसूत तयार झालेला आहे. तांदूळ भिजवून घेतल्यामुळे तांदळाचा दाणा मऊ आणि लांब असा तयार होतो आणि नारळाच्या दुधामध्ये हा भात शिजवल्यामुळे भाताला छान असा रसरशीतपणा येतो. आता सगळ्यात शेवटी यावर आपल्याला 1 चमचा साजूक तूप घालायचं. याच्याने छान असा खमंग स्वाद येतो. बऱ्याच जणांना शंका असते की गूळ घातल्यानंतर भात व्यवस्थित शिजेल का? तर बघा हा तांदळाचा दाणा इतका छान मऊसूत असा शिजला आहे. भाताचा अगदीच मऊ गोळा तयार झाला नाहीये किंवा अगदी कोरडा सुटसुटीत सुद्धा भात झालेला नाहीये. इतका छान मऊसूत भात तयार होण्यासाठी तांदूळ भिजत ठेवणं गरजेचं आहे आणि त्याला छान असा रसरशीतपणा येण्यासाठी नारळाचं दूध वापरणं हे सुद्धा तितकंच महत्वाचं आहे. तुम्ही सुद्धा या 2 महत्वाच्या टिप्स वापरून या नारळी पौर्णिमेला असा नारळी स्वादाचा नारळी भात तयार करून पहा आणि तुमचा अनुभव माझ्यासोबत शेअर करा. तुम्हाला ही आजची रेसिपी कशी वाटली, मी सांगितलेल्या टिप्स कशा वाटल्या हे मला कमेंट करून जरूर कळवा. व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला एक लाईक करा. तुमच्या मैत्रिणींना नातेवाईकांना जास्तीत जास्त शेअर करा. अशा छान छान प्रमाणबद्ध सोप्या आणि भरपूर टिप्ससह रेसिपी पाहण्यासाठी प्रियाज किचनला सबस्क्राईब करा आणि बाजूला असलेलं बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा. पुन्हा लवकरच भेटूया अशाच एखाद्या छानशा रेसिपीसह. धन्यवाद.